सध्या वातावरणातील गारवा चांगलाच वाढला आहे. सगळीकडेच निच्चांकी तापमान नोंदवलं जात असून थंडीचे विक्रम होत आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे अशा सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी थंडी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. वातावरणातील तापमान कमी होताच त्वचा रुक्ष होणे, ओठ फुटणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा सर्वसामान्य समस्या दिसायला लागतात. या समस्यांपासून मुक्तता कशी मिळवायची हे आम्ही जालन्यातील सौंदर्यतज्ञ डॉक्टर अमृता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेतलं. पाहुयात. सध्या हिवाळा भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे त्वचा ही कोरडी राहते. तर त्वचा कोरडी राहिल्यामुळे अनेक त्वचेचे आजार उद्भवतात, जसं की खाज येणे, सोरियासिस, झेरॉसिस किंवा फंगल इन्फेक्शन हे खूप जास्ती प्रमाणात वाढताना दिसतं. तसेच त्वचा कोरडी राहिल्यामुळे आपल्याला सततची खाज येऊन अगदी तिथे लालपणा येणे किंवा त्याचे जखमा होणे हे पण जाणवतं. तसेच केसांमध्ये कोंडा निर्माण होतो. ओठ खूप कोरडे पडून काळे पडायला लागतात. तर आपण त्वचेची किंवा ओठांची, केसांची कशी काळजी घ्यावी? तर सर्वात आधी आपण खूप थंडी आहे म्हणून आपण खूप गरम पाण्याने अंघोळ करतो. तर हे खूप गरम किंवा कडक पाण्याने अंघोळ न करता कोमट किंवा उष्ण असं पाणी आपण वापरलं तर खूप त्वचेचा पीएच हे मेंटेन राहील. त्वचा ही खूप प्रमाणात कोरडी नाही होणार. तसेच कुठल्याही मार्केटचे आपण साबण वापरतो, सर्रास वापरतो, तर सिंडेड बार किंवा मॉइश्चरायझिंग सोप ही आपण वापरणं खूप आवश्यक आहे. यानी आपली त्वचा एकतर मऊ राहते, पीएच बॅलन्स राहतो आणि पीएच जर आपला जर ॲसिडिक झाला तर त्वचेचा जर पीएच आपला ॲसिडिक झाला तर त्वचेचे आजार अजून प्रमाणात वाढतात. त्यामुळे कटाक्षाने आपण सिंडेड बार ही मॉइश्चरायझिंग बार आपण वापरावी. तसेच आपण काय करतो, हिवाळा खूप असल्यामुळे आठवड्यातनं एकदा किंवा 10 दिवसातनं एकदा अशी आपण केस धुतो. त्यामुळे कोंडा खूप जास्ती प्रमाणात वाढतो. तर असं न करता आपण हिवाळ्यातही आठवड्यातनं 2दा किंवा 3दा आपली केस धुणं आवश्यक आहे. तसेच आपली ओठं खूप कोरडी पडतात आहे. तर त्यामुळे काळेपणा हा ओठांना येतो. त्यासाठी आपल्याला एक मॉइश्चरायझिंग लिप बाल्म किंवा साधं तूप लावलं तरीही चालेल. दिवसातून 2 ते 3 वेळा तूप लावा किंवा मॉइश्चरायझिंग लिप बाल्म आपण दिवसातून 3-4 वेळा लावणे अपेक्षित असते. तसेच आपण खाण्यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असलेली आणि मिनरलनी भरपूर असलेली अशी आपण फळं खावी. त्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स पण ॲड करू शकतो. जसे की आपण म्हणतो अक्रोड आहे, बदाम आहे, ही आपण किंवा जी आता आपण लाडू, हिवाळ्याची लाडू आहेत, ती पण आपण खाऊ शकतो. तसेच फळांमध्ये आपण पपई आहे, आवळा आहे, याचा पण आपण समावेश रोज करावा. हिवाळ्यात थंडी खूप असल्याने आपण पाणी बरचसं कमी पितोय किंवा आपल्याला तहान पण लागत नाहीये. तर त्यासाठी आपण हिवाळ्यात कंपल्सरी आपल्याला 30 ते 40 ml पर केजी आपल्याला दिवसातून पाणी प्यायचं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं 60 किलो वजन असेल, तर आपण 40 ml पर केजी म्हणजे 2.5 लिटर ते 3 लिटर आपण अपेक्षित आहे पाणी पिणं. त्यामुळे हिवाळ्यातही आपल्याला तेवढ्याच प्रमाणात पाणी पिल्याने आपली त्वचेचं आरोग्य चांगलं राहील. सौंदर्यतज्ञ डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्यास तुमचं हिवाळ्यातील त्वचेचं आरोग्य अतिशय उत्तम राहील. नारायण काळे, लोकल 18, जालना.